हॅलो, नमस्कार मंडळी. आज आहे भोगी, तर तुम्हाला सगळ्यांना हॅपी भोगी. आज मी भोगीची भाजी बनवते, तुम्हाला पण दाखवते. सकाळी सकाळी मी लवकर उठली आणि आता देवाची पूजा करते आणि मग स्वयंपाकाला लागते. अगोदर मी उंबरठ्यावर हळदीचं लेपन करून घेते. यामध्ये मी हळद, चंदन, अष्टगंध, गुलाबजल आणि गोमित्र टाकलंय. उंबरठ्यावर लेपन करून झालंय, ते सुकेल तोपर्यंत मी बाहेर रांगोळी काढून घेते. लक्ष्मीचे पाऊल काढते मी. आज मंगळवार पण आहे आणि भोगी पण आहे. छान दिवस आहे, तर मी लक्ष्मीचे पाऊल काढून घेते. बघा किती सुंदर दिसत आहे ना लक्ष्मीचे पाऊल, खूपच छान दिसत आहे. उंबरठ्यावर पण रांगोळी काढून झाली. हळदी कुंकू लावून घेते. एक एक फूल ठेवले तर छान दिसते रांगोळी. मस्त फुलांनी सजलेली एकदम मस्त दिसते रांगोळी. हे आहे आमचं देवघर, खूपच सुंदर आहे. मला खूप आवडतं आमचं देवघर. मी पूजा करून घेते. सगळ्या देवांना हळदी कुंकू अष्टगंध लावून घेते. सगळ्या देवांना मी आता फुलं वाहिली आणि अत्तर पण लावून घेते देवांना. अत्तरचा वास देवांना खूपच आवडतो, म्हणून मी रोज देवांना अत्तर लावते. आणि देवांना लावून झाल्यावर तेच अत्तर मी थोडंसं हाताला पण लावून घेते आणि दोघे हात असे सोडून घेते आणि छान वास येतो त्यांचा आणि चांगलं असतं आपल्या हातावर अत्तर लावलेलं. आता पूजा झाली माझी. आता मी स्वयंपाकाला लागते. चला तुम्हाला दाखवते रेसिपी. बघा, मी इथं सगळ्या भाज्या धुवून काटून घेतल्या. वांगे घेतले, बटाटे घेतले, गाजर, वाटाणा, वालाच्या शेंगा घेतल्या. वालाच्या शेंगांचे दाणे पण घेतले. वाटाणे, गाजर, बटाटा आणि वांग घेतले. टमाटर, अद्रक, लसूण आणि शेंगदाणे घेतले आणि तीळ घेतले आणि थोडंसं वरून कोथिंबीर टाकायला घेतली आहे. आणि इथं तव्यावर मी कांदा आणि खोबरं भाजून घेतलं. आता मसाला तयार करते. कांदा खोबरं टाकलंय. आता इथं अद्रक लसूण टाकते. बघा, थोडीशी कोथिंबीर टाकते आणि थोडीशी तीळ पण टाकते. 2-3 शेंगदाणे पण टाकते. आता हे वाटण करून घेते मिक्सर मधून. तेल टाकलंय. आता मी मोहरी टाकली, जिरं टाकते, मसाला टाकते. आता थोडीशी हळदी पावडर टाकते, लाल मिरची पावडर टाकते. तुम्हाला लागेल तशी लाल मिरची पावडर टाका. धनिया पावडर टाकते. थोडासा गरम मसाला टाकते. मिक्स करून घेते भाजी. आता झालाय चांगला, तेलामध्ये फ्राय मस्त झालाय मसाला. बघा, आता वालाच्या शेंगा टाकून घेते मी. दाणे पण टाकून घेते, वाटाणे सगळं टाकून घेते, एक एक वस्तू. गाजर झाले टाकून, वाटाणे पण झाले. तर बटाटे टाकते, वांगे पण टाकून देते, टमाटर पण टाकते. आणि बघा, थोडीशी तीळ टाकून द्यायची वरून आणि थोडेसे शेंगदाणे. छान मिक्स करून घ्यायची मस्तपैकी. भोगीची भाजी आता मी सगळी मिक्स करून घेते. बघा, सगळं टाकून दिलं, किती छान कलर दिसते बघा. हिरवा, लाल, ऑरेंज, पांढरं वांग दिसतंय थोडं थोडं. आता हे मसाल्याचं जे पाणी होतं ना, ते टाकून देते मी सगळं. थोडं गरम पाणी टाकते मी शिजायला. गरम पाण्याने भाजी लवकर शिजून जाते, म्हणून गरम पाणी टाकलं मी यात. आता याच्यावर झाकण ठेवून वाफवून घेऊ. थोडंसं मीठ पण टाकून देते मी आता. मीठ तुमच्या चवीनुसार टाका तुम्ही मीठ. झाकण उघडून बघते आता. बघा, भाजी होते. शिजली नाही अजून भाजी, व्हायची अजून.
भाजी रेडी आता भोगीची. बघा भाजी मस्त शिजली आहे. छान कलरफुल दिसते भाजी मस्त. आता वरून यात कोथिंबीर टाकू आणि मग झाली रेडी. बाजरीचं पीठ घेतलंय मी. आता मीठ टाकते यात थोडंसं आणि कोमट पाणी घेतलंय इथं. कोमट पाण्याने छान भाकर फुगते आणि मस्त होते भाकर. सगळं मिक्स करून घ्यायचं. भाकरीच्या पिठाला ना असं छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे भाकर चांगली फुगते मस्त. गोल करून घ्यायचं वरून असं करून घ्यायचं. भाकरी थापायच्या पहिले खाली असं कोरडं पीठ टाकून घ्यायचं आणि वरून अंगठ्याने हलक्या हाताने प्रेस करायचं आणि खालून पण असं प्रेस करायचं. मग तो उंडा थोडासा मोठा होत जातो आणि मग हळूहळू अशी थापायची. हलक्या हाताने थापायची भाकर कधी पण. आणि बघा असं जे लाईन लाईन येते ना भाकरीच्या मध्ये तर हाताने असं दाबून घ्यायचं. जास्त प्रेस नाही करायचं, हलक्या हाताने असं दाबून घ्यायचं आणि अशी गोल गोल फिरवायची. टाकते, तवा गरम झालाय. थोडंसं पाणी टाकून घ्यायचं वरून. आज भोगी आहे ना, बाजरीची भाकर केली आहे तर वरून थोडीशी तीळ टाकते. अशी पाहून घेतली भाकर झाली की नाही. आता हिला पलटवायचं. पलटवली, मस्त झाली भाकर बघा. भाकर पलटून झाल्यावर 2 मिनिटं तिला अशीच राहू द्यायची. बघा तीळ लावली, तीळ पण नाही निघाली, छान दिसते तीळ. आता जोरात गॅसवर अशी ठेवली ना 5 मिनिटं की मग गॅसवर शेकायची. आता मी थोडा वेळ गॅसवर शेकून घेते तिला. मागून नाही शेकत, मागून शेकली तर तीळ पडून जाईल म्हणून मी तव्यावर भाजून घेईन. आता फक्त खालून शेकते मी. बघा कशी फुगली ना भाकर. भाकर पलटून घेतली. आता तव्यावर छान दोघी बाजूनी शेकून घेते. खालून थोडी कच्ची होती ना, बघा असं दाबून घ्यायचं मग चांगली शेकली जाते. मस्त झाली भाजी बघा भोगीची. आता याच्यावर कोथिंबीर थोडीशी तीळ. भाकरीला पण वरून थोडीशी तीळ. रेडी आहे भोगीची भाजी. झाली आता भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी एकदम रेडी आहे. एकदम मस्त झाली भाजी आणि भाकरी पण छान झाली. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंट्स पण करा मला तुम्हाला आवडला किंवा नाही व्हिडिओ, ते पण कळेल मला. मग लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.